यानंतर या परिषदेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जे उपस्थित आहेत माननीय टी.जी. नादवजन सर, प्रदेश प्रभारी भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र, यांना विनंती की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे आहेत. माननीय टी.जी. नादवजन सर, प्रदेश प्रभारी भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र. साथियों, आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये 6 परिषदांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु 6 परिषदापैकी मराठवाड्यात 2 परिषदा आहेत. म्हणजे एक परिषद उद्या उदगीरला होत आहे, अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषद. साथियों, आजच्या या परिषदेला राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत आहे. तुम्हा सर्वांना कल्पना आहे की एक दिवसही ते एका गावामध्ये नाहीत. आज देखील ते लखनौवरून या परिषदेसाठी या ठिकाणी आलेले आहेत. साथियों, या परिषदेचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद अण्णा आव्हाड, JNU नवी दिल्ली. साथियों, समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही बाजूनं काम चालू आहे आणि ते काम वास्तविक पाहता समाजामध्ये नाही, ते सोशल मीडियाच्या स्वरूपामध्ये दोन्ही बाजूनं आहे. एक वर्गीकरणाचं समर्थनात आहे, दुसरं उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे आणि दोन्हीही कामं परस्पर विरोधी चालू आहेत. तर साथियों, या परस्पर विरोधी कामामध्ये आज जी आपण ही परिषद लावलेली आहे, या परिषदेचा उद्देश हा आहे की या समाजामध्ये जागृती करून ज्या अनुसूचित जाती आहेत, या अनुसूचित जातीमध्ये जागृती करून यांचं ऐक्य घडवून आणायचं. ऐक्य घडवून आणायचा अर्थात ते वैचारिक जे काही विचार करीत आहेत हे अजागृतीच्या माध्यमातून करीत आहेत. म्हणून आम्हाला समाजात जागृती काय करावं लागेल, तर समाजात जागृती ही करावं लागेल की आंदोलन करताना आमच्यासमोर शत्रू निर्धारित पाहिजे. आंदोलन करताना मित्र आमच्याबरोबर पाहिजेत. आमच्याबरोबर जर जास्त मित्र असतील तर आंदोलन सफल करण्यात येईल. शत्रू निश्चित असेल तर बरोबर त्या दिशेनं जाता येईल. शत्रूची ताकद काय आहे, शत्रूची कमजोरी काय आहे, मित्राची ताकद काय आहे, मित्राची कमजोरी काय आहे, मित्राची म्हणजे आपली कमजोरी काय आहे आणि आमचा वास्तविक इतिहास काय आहे, या 5 गोष्टी जर आम्ही समाजामध्ये रिकॉग्नाइज केल्या, समाजाला समजावून सांगितल्या, तर समाजात जे काय आंदोलन चाललेले असते ते राईट वेनं जातील. शत्रू निर्धारित केला तर निर्धारित शत्रूच्या विरोधात लढाई होईल. साथियों, शत्रूचं चरित्र तुम्हाला माहीत आहे. 1918 या देशामध्ये साऊथ ब्युरो कमिशन आलं आणि साऊथ ब्युरो कमिशन आल्यावर शाहू महाराज जिंदा होते. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना आणि भास्करराव जाधवला सांगितलं की तुम्ही साऊथ ब्युरो कमिशनला साक्ष द्या. त्यांनी रिटर्न मेमोरंडम दिला.
साऊथ ब्युरो कमिशनचं काम झालं. फर्स्ट इंडिया ॲक्ट 1919ला झाला. 1919ला जो फर्स्ट इंडिया ॲक्ट झाला त्याच्यामध्ये 2500 वर्षानंतर आम्हाला पहिलं नॉमिनेटेड रिप्रेझेंटेशन मिळालं. म्हणजे जे अस्पृश्य लोक होते, अनुसूचित जाती नव्हते, अस्पृश्य लोक होते, पीडित लोक होते व्यवस्थेचं, त्यांचा स्पर्श चालत नव्हता, अति पीडित होते, त्यांची कुणीही दखल घेत नव्हतं. जसं फॉर एक्झाम्पल फर्स्ट इंडिया ॲक्ट जसा झाला आणि नॉमिनेटेड रिप्रेझेंटेशन मिळालं, तसं लोकमान्य टिळकांनी आथणीला येऊन सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की तेली, तांबोळी आणि कुणबटांना संसदेमध्ये जाऊन काय नांगर हाकायचं आहे काय. तुमचं नाव देखील घेतलं नाही, कारण तुम्ही अस्पृश्य होता. अस्पृश्यांचं नाव घेणं म्हणजे कदाचित जिभेला अपवित्र करणं असंही लोकमान्य टिळकांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी नाव सुद्धा घेतलं नाही. जे लोक तुमच्या जातीचं नाव घेत नाहीत, तुमच्या समूहाचं नाव घेत नाहीत, ते तुम्हाला अधिकार देतील का? ते तुमच्या अधिकाराच्या विरोधामध्ये लोक आहेत. फर्स्ट इंडिया ॲक्टचे 4 वैशिष्ट्ये होते, त्यापैकी 3 वैशिष्ट्ये असे होते. नंबर 1, जे नॉन हिंदू आहेत त्यांना अधिकार देण्यात आले. नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भास्करराव जाधव यांना नॉमिनेटेड रिप्रेझेंटेशन देण्यात आलं. आणि नंबर 3, या 1919च्या ॲक्टचं समीक्षा होईल 10 वर्षाने. 10 वर्षांना रॉयल कमिशन याची समीक्षा करेल. म्हणून 1928ला रॉयल कमिशन भारतात आलं. रॉयल कमिशनचे अध्यक्ष सर सायमन होते, म्हणून त्या कमिशनला सायमन नाव पडलं, सायमन कमिशन. आणि तुम्हाला माहीत असेल, सायमन कमिशनला इतका कठोर विरोध केला काँग्रेस आणि गांधींनी की पंजाबमध्ये लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या लाठीखाली मृत्यू झाला. म्हणजे हे अधिकार तुम्हाला मिळू नयेत यासाठी एवढं आंदोलन केलं की ते लाठी काठ्या खाऊन त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांनी सायमन कमिशनला वापस पाठवलं. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते गो बॅक सायमन. साथियो, इंग्रजांनी सांगितलं की ठीक आहे, प्राध्यापक कसाब सरांनी या ठिकाणी ते सांगितलेलं आहे, मी रिपीट करीत नाही, परंतु त्यातला एक मुद्दा असा आहे की सायमन कमिशन परत गेल्यानंतर जे राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काँग्रेस आणि गांधीजी यांनी बाबासाहेबांना हवेत उडवण्याचा कार्यक्रम केला की बाबासाहेब हवेत उडाले पाहिजेत. हवेत उडाले पाहिजेत म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं की बाबासाहेब हे अस्पृश्यांचे नेते नाहीत, खरा अस्पृश्य नेता मी आहे. ते माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत. साथियो, जेव्हा अशी वेळ आली नेतृत्व सिद्ध करण्याची, त्यावेळी भारतातून अनेक राज्यातून ज्या तार गेल्या त्या तार सर्व अनुसूचित जातीतल्या लोकांच्या होत्या. पंजाबमधून वाल्मिकी लोकांच्या तार गेल्या, उत्तर प्रदेशातून चमार आणि भंगी लोकांच्या तार गेल्या, महाराष्ट्रातून चमार, मान या अस्पृश्य जातींच्या तार गेल्या. आणि एवढ्या तार गेल्या की बाबासाहेब हेच खरे अस्पृश्यांचे नेते आहेत, ही बाब त्या ठिकाणी सिद्ध झाली. साथियो, जेव्हा बाबासाहेबांनी 4 अधिकार त्या ठिकाणी पुराव्यासहित मानले, इंग्रज लोक हे न्यायी लोक होते, इंग्रज लोक हे तर्क करणारे लोक होते, इंग्रज लोक हे प्रत्येक गोष्ट पुरावा पाहून न्याय देणारे लोक होते. त्या लोकांनी बाबासाहेबांचे मुद्दे सर्व तार्किक लेवलवर पाहिले आणि पाहिल्यानंतर
गांधीजी आणि काँग्रेस यांना त्यापैकी काहीही द्यायचं नव्हतं. तरीही 17 ऑगस्ट 1932ला बाबासाहेबांनी जे 4 अधिकार आणले ते 4 अधिकार 17 ऑगस्ट 1932ला सर्व अस्पृश्यांना स्वतंत्र केलं. हे घ्या ना आता. स्टेजचा एक फोटो घ्या तुमच्याच मोबाईलमध्ये. स्टेजचा एक फोटो घ्या तुमच्या मोबाईल. 17 ऑगस्ट 1932ला संपूर्ण अस्पृश्य लोक हे आजाद झाले. कसे आजाद झाले? अधिकार संपन्न झाले. गांधीजींनी त्या ठिकाणी इंग्रजांना धमकी दिली की जर तुम्ही यांचे अधिकार मान्य केले तर मी माझ्या जीवाचं काही करील. म्हणजे प्राणांतिक बाजी लावली. आणि जसेच गांधीजी आले तसे त्यांनी प्राणांतिक उपोषण करून असं ठरवलं की बाबासाहेबांना हवेत उडवायचं. असं उपोषण करायचं की देशभरामध्ये असं वातावरण झालं पाहिजे की यांनी कुठल्याही कंडिशनवर ते मिटवून घेतलं पाहिजे. परंतु साथीहो, बाबासाहेब ती सुद्धा लढाई जिंकले. त्या लढाईमध्ये एका मताचा अधिकार संपूर्ण भारतीय लोकांना मिळाला. योग्य प्रतिनिधित्व मिळालं. ज्या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या जागा मिळाल्या. साथीहो, हा पुणे करार झाल्यामुळे तिथून आपल्या समस्याची खरी सुरुवात झाली. जे रिप्रेझेंटेटिव्ह दिल्लीमध्ये जाऊन आपले जे हक्क आणि अधिकार आहेत त्याची अंमलबजावणी कोण करू शकते? तर त्याची अंमलबजावणी संसद करू शकते. आत्ताच आपल्याला बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की या भारतामध्ये बाबासाहेबांनी जे हक्क अधिकार मिळवले 15/4/16/4 मध्ये रिझर्वेशन इन सर्व्हिस, रिझर्वेशन इन एज्युकेशन, रिझर्वेशन इन प्रमोशन, हे जे फंडामेंटल अधिकार आहेत याचा अंमल करणारी यंत्रणा कोणती आहे? तर संसदेत आमचे खरे प्रतिनिधी गेले पाहिजेत. ते संसदेत खरे प्रतिनिधी न गेल्यामुळे काय झालं? आमचे जे अधिकार आहेत ते अधिकार संविधानामध्ये राहिले आणि त्यांनी ते अधिकार आम्हाला मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था केली. या देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग सेक्टर, स्टेट गव्हर्नमेंट, पब्लिक अंडरटेकिंग सेक्टर आणि ऑटोनॉमस बॉडी या ठिकाणी सर्व्हिसेस आहेत. या ठिकाणच्या सर्व्हिसेस त्यांनी समाप्त केल्या. आता सर्व्हिसेस समाप्त केल्यानंतर त्याबद्दल काही नाही, समाजात क्रिया नाही, प्रतिक्रिया नाही. दुसरा मुद्दा होता वन मॅन वन वोट, वन वोट वन व्हॅल्यू. हा जो मुद्दा होता, माननीय कांशीराम साहेब यांनी पहिला नारा लावला की वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. का लावला? तर मताचं जे मूल्य आहे, आम्ही बहुसंख्याक लोक आहोत. हा जो अनुसूचित जातीचा समूह आहे, अनुसूचित जातीचा समूह आहे, ओबीसीचा समूह आहे, यामध्ये आम्ही बहुसंख्याक आहोत ते सर्व मिळून. आणि तर साथी होय, अधिकार नाही तर मराठा ओबीसीचं सुद्धा मध्ये आंदोलन होतं. धनगर आणि आदिवासी यांच्यामध्ये सुद्धा लावलं होतं. आणि म्हणून साथी हो, समाजामध्ये वी मस्ट ऑर्गनाईज. आम्ही आमचा वेळ, आमचं काम हे संघटनांमध्ये काम करण्यामध्ये निश्चित केलं पाहिजे. आम्ही शक्ती निर्माण केली पाहिजे. आम्ही जर शक्ती निर्माण केली तर आम्ही न्याय प्रस्थापित करू शकतो. या ठिकाणी 2 चिठ्ठ्या आलेल्या आहेत. आपण मला ऐकून घेतलं. धन्यवाद. जय मुनिवासी.